गाईज बघा, ही माझी गाडी आहे. आतून पूर्ण हे लोकांनी 6 महिने झाले इथेच पडले. आतून पूर्ण जळवून टाकले. काय केलंय काय माहिती, आग लागले काय केलं. हालत बघा, फक्त चार्जिंगचा इश्यू होता गाडीमध्ये. सगळ्या गाड्या बघा केवढ्या, सगळ्या नवीन गाड्या आहेत. भंगार करून टाकलं अक्षरशः. सगळ्यांच्या नवीन गाड्या आहेत. ही फक्त एक साईडची पार्किंग आहे, तिथे पण खूप साऱ्या गाड्या आहेत. किती जणांच्या आतून जळाल्यात, अशाच ओपन ठेवल्यात गाड्या. 1 वर्ष पण झालं नाही गाडीला, वाट लावून टाकली पूर्ण. ते बघा तिकडे बघा पूर्ण. ते माणसं आहे का आम्हाला, पण ते लावतच नाही, तिथे टाइमपास करतो ते बसून ते लोक. अरे 6 महिने झाले. चार्जिंगचा इश्यू होता आमचा. माझा पण आता चार्जिंगचाच इश्यू आहे. पूर्ण वाट लावून काढून टाकलं चार्जिंगचा. मग ते याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार म्हणजे? कोण नाही रिस्पॉन्सिबिलिटी घेत, काय नाही. गाडी बघा ना कसं करून चालली आहे. कोणाला बोलायचं? पार्ट आल्यावर होणार. मी तर बोललो माझं तर पार्ट. त्यापर्यंत गाडी तर राहणार नाही. हां, अरे पार्टचं जाऊ, चार्जिंग मध्ये आता पार्टचं काय आहे. पार्टचं तर ठीक आहे, पार्टचं तर तू आता बोलतो पार्टचं, चार्जिंग मध्ये पार्टचं काय आहे. ते तर तुमच्या इथे ठीक होणार ना. ते बोलतात जे पार्टवाल्यांचे तिकीट सॉल्व झाल्यावर हे होणार. पूर्ण सगळ्या गाड्या भंगार करून टाकल्या. हे बघा, ही गाडी बघा आता कोणाची कधीची पडली आहे, वर्ष झालंच आहे. ही तर माझी तर 1 लाखाचीच आहे. ही जवळजवळ शिवराज 2.25 लाखाची गाडी आहे ही वाली. नवीन कशी माझी गाडी घेतली तेव्हा 1,47,000 ला पडत होती. मग ही त्याच्यापेक्षा वरची माझी सेकंड जनरेशन आहे ती. मग सगळं भंगार. हे बघा नवीन नवीन गाड्या आहेत या सगळ्या, हालत करून टाकली. हे बघा अशा पडल्यात. ही पण बघा नवीन गाड्या आहेत, सगळ्या नवीन गाड्या आहेत. आता एक तो ओनर विसरला पण असेल त्या गाडीला. तू बघ नवीन नवीन गाडी आहे सगळी. तो ओनर विसरला पण असणार गाड्यांना. ते बघा कसे पडलेत. अबे रख देना यार। अरे बना के देखो, नया चार्जर देता हूँ भाई मैं, क्यों इतना टेंशन ले रहा है? उसको क्या के लिए रुका रख रहा है? चालू है ना, चार्जर बना सकते ना, पर उसको भी, उसको क्या के लिए रुका के रख रहा है? ये भेज देना, ये उसको बना के। किती आहेत बघ. हे बघा भंगार गॅरेज. सगळ्या गाड्या चढल्यात. इथे यांचं ऑफिस आहे, बघू आता.